नमस्कार मंडळी. तर आज आहे होळी. सर्वप्रथम तर तुम्हाला होळी सणाच्या खूप खूप शुभेच्छा. सणसूद म्हटलं की कसं पुरणपोळीचा स्वयंपाक आलाच. त्यात कटाची आमटी हे एक महाराष्ट्रीयन विशेषतः सणासुदीच्या जेवणातील एक अविभाज्य आणि लोकप्रिय पक्वान्न आहे. आणि मेन महत्त्वाचं सांगायचं जर झालं ना, तर पुरणपोळीचा बेत आहे ना कटाच्या आमटीशिवाय अपूर्ण आहे. तर आज आपण कटाच्या आमटीचीच रेसिपी पाहणार आहोत. तर चला रेसिपीला चालू करूया. सर्वात प्रथम एक वाटण बनवून घेऊया. वाटणासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी सुकं खोबरं घातलेलं आहे, खूप सारा लसूण, त्याचबरोबर आल्याचे कापसुद्धा टाकून घेतलेले आहेत. आता टाकूया यामध्ये चिमूटभर जिरे आणि खूप सारी कोथिंबीर. मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावूया आणि वाटून घेऊया मिक्सरला. आणि वाटल्यानंतर बघू शकता मस्त वाटण जे आहे ना आमटी बनवण्यासाठी परफेक्ट असं तयार झालेलं आहे. आता आमटी बनवण्यासाठी डाळीचं जे पाणी आहे ना ते शिजवून घेतलेलं आहे, साईडला सुद्धा काढून ठेवलेलं आहे. आता काय करूया, गॅसवरती पातेलं ठेवूया आणि त्यामध्ये 4 ते 5 चम्मच तेल टाकून घेऊया. तेलामध्ये जिरे आणि मोहरी छान अशी तडतडली गेली की यामध्ये आत्ताच आपण वाटण बनवलेलं आहे ना, तर ते वाटण ॲड करूया आणि वाटण अगदी तेल सुटेपर्यंत परतून घेऊया तेलामध्ये. आमटीमध्ये कढीपत्ता असला ना की आमटीची चव जरा आणखीनच वाढते. तर यामध्ये कढीपत्तासुद्धा खूप सारा टाकलेला आहे. वाटण जे आहे ना ते छान असं तेल सुटेपर्यंत परतलं गेलेलं आहे. यामध्ये अगदी छोटे मीडियम साईजचे 2 टोमॅटो कट करून टाकलेले आहेत. टोमॅटोसुद्धा मऊ झालेला आहे तेलामध्ये. यानंतर इथे मी वापरलेला आहे फक्त घरगुती मसाला आणि तोही अगदी 2 ते 2.5 चमच्याचा वापर इथे मी केलेला आहे. कारण झणझणीत तर्रीदार अशी आमटी जी आहे ना ती खायला मस्त कमाल लागते यासाठी. आता यामध्ये टाकूया डाळीचं पाणी, जे की आपण काढून ठेवलेलं आहे सर्वात अगोदर. आणि जेवढं आपण डाळीचं पाणी काढलेलं आहे ना तेवढीच आमटी करायची. एक्स्ट्राचं पाणी वाढवलं ना की मग आमटीची चव नाही राहत यासाठी. आणि यामध्ये मी आणखीन थोडीशी डाळ जी आहे ना ती सेपरेट पण काढून ठेवलेली आहे. तर ते सुद्धा डाळ यामध्ये मी मिक्स करून घेणार आहे. जे शिजवलेली एक्स्ट्राची डाळ टाकली ना मग कसं ते खूप अशी पातळ होत नाही आमटी, अगदी दाटसर मस्त लागते यासाठी डाळ टाकलेली आहे. डाळ जी आहे ना ते टाकलेली सर्व असं एकजीव करून घेऊया, आमटीमध्ये मिक्स करून घेऊया. यामध्ये टाकणार आहे चवीनुसार मीठसुद्धा. आता आमच्या इकडे आमटी जी आहेत ना ती उकळवत नाही आहेत, त्यामुळे मी ही आमटी इथे उकळवून घेत नाही आहे. चवीनुसार मीठ टाकून झालेलं आहे. अगदी गॅसची फ्लेम आहे ना कमी करायची आणि सर्वात शेवटी यावरती टाकायची आहे खूप सारी बारीक चिरून कोथिंबीर. आणि मस्त झाली ना तयार ही अशी झणझणीत तर्रीदार आमटी. तर मंडळी, महाराष्ट्राच्या पुरणपोळीच्या गोड बेताला समतोल राखण्यासाठी ही झणझणीत तर्रीदार अशी कटाची आमटीची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी फूडी रोहिणीला सबस्क्राईब मात्र नक्की करा. धन्यवाद.